जर तुम्ही अंडी खात असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. ताटात असलेलं अंड जर हळूहळू आपल्या शरीरासाठी विष ठरत असेल तर पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांना दिलं जाणारं नायट्रोफ्युरॉन हे प्रतिबंधित प्रतिजैविक म्हणजेच अँटीबायोटिक अंड्यांमधून मानवी शरीरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नायट्रोफ्युरॉन हे औषध पूर्वी कोंबड्यांची वाढ जलद करण्यासाठी आणि आजार टाळण्यासाठी वापरलं जात होतं. मात्र ते कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवत असल्याचं सिद्ध झाल्यानंतर भारतासह अनेक देशांमध्ये यावर बंदी घालण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत FSSAI म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया या अन्न सुरक्षा पाहणाऱ्या सर्वोच्च संस्थेने सर्व राज्यांना अंड्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणी करण्याचे कडक आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अंडी खरेदी करताना सावध राहणं गरजेचं आहे. ताजं आणि नैसर्गिक अंड ओळखायचं असेल तर त्याचं साल थोडं खडबडीत व दाणेदार असतं. बल्क घट्ट आणि गोल दिसतो. पाण्यात टाकल्यावर अंड बुडतं आणि साल जाळल्यावर राख होते. तर खराब किंवा बनावट अंड्याचं साल गुळगुळीत व चमकदार असतं. ते लवकर तुटतं, बल्क रबरासारखा असतो, पाण्यात तरंगतं, साल जाळल्यावर प्लास्टिक सारखं वितळतं आणि टॉर्चच्या प्रकाशात आत काळे डाग दिसू शकतात. कारण अशा अंड्यांच्या सेवनामुळे ॲलर्जी, श्वास घेण्यास त्रास, अन्न पचनाचे विकार तसेच लिव्हर आणि किडनीचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच स्वस्त अंडी आज आकर्षक वाटत असली तरी उद्या त्याची किंमत आपल्या आरोग्याला मोजावी लागू शकते. यासाठी सजग राहणं अत्यंत गरजेचं आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माय PCMC ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.